आज 11 जून 2023 को एमएजी कॉलेज में करियर गाइडेंस प्रोग्राम के दरमियान जो ऑर्गेनाइजर थे उन्होंने दूसरे धर्म का अनादर किया। ऐसा अनादर किया, इसी वजह से वो जो ऑर्गेनाइजर और बाकी लोगों के ऊपर कैंप पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया है और जो एक्यूज है आरोपी उनको पुलिस स्टेशन में लाया गया है। उनके ऊपर कायदेशीर कार्रवाई चालू है। सर, कलम कौन सी लगाई गई थी? कलम 295A, 153A, 298 और 34 ऐसी धाराएँ उस पर लगाए गए हैं। सभी शहरवासियों को शांत रहने के, अफवाह पे ध्यान न देने का और शांत रहने का आह्वान किया जाता है और सोशल मीडिया पर कोई भी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित न करने का भी आह्वान किया जाता है। आज सुबह 11:15 बजे एमएसजी कॉलेज, जो मालेगांव का एक नामांकित कॉलेज है, वहाँ पर करियर गाइडेंस के नाम पर प्रोग्राम रखा गया था, जिसकी कल्पना किसी को नहीं थी। लेकिन वहाँ पर जो अपने स्टूडेंट्स थे उनको जब सुबह प्रोग्राम के पहले ही कुरान के आयत, कलमा और धर्मांतर और हमारे धर्म प्रति क्या हम कर सकते और आपको कितना मदद कर सकते, ऐसी जब बातें बोलने चालू की तो उनको थोड़ा सा डाउटफुल हुआ कि करियर गाइडेंस के नाम पे ये क्या बता रहे। तो वो उठकर वहाँ से निकल कर आए। उन्होंने हमको हमारे फ़ोन पर फ़ोन किया तो हम तुरंत वहाँ पर गए। तब हमने प्रकार देखा कि जो चल रहा था, जो लड़कियाँ जो बाहर गांव से आती है उनको वहाँ पर बिठाया गया था। उनको ये सब बातें बताई जा रही थी कि जो बाहर गांव से आई थी, जो यहाँ पर करियर गाइडेंस के एनसीसी के लिए जो उनका एक वक्त होता है, जो ट्रेनिंग वक्त होता है, उसके लिए वो आई थी और वो ट्रेनिंग के वक्त के दौरान उन्होंने वो प्रोग्राम लिया था। लेकिन वहाँ पर ऐसे जब मालूमात हमें मिली कि ऐसा कुछ चल रहा है तो हम वहाँ पर गए। हमने वो रोकने की कोशिश की तो हमें वहाँ पर दमदाटी करने जो हमारे ऊपर भाग कर आए, उन्होंने हमें रोकने की कोशिश की। संगठन के लोग वहाँ पे पहुँचे? वहाँ पर संगठन के लोग ही नहीं, वहाँ पर सब जो हिंदू धर्म के लोग थे, खुद स्टूडेंट्स लोग थे, एबीवीपी के लोग थे, जो कोई थे, मालेगांव के सारे सामाजिक राजकीय घटना के सभी लोग वहाँ पर आ चुके थे। उन्होंने वो प्रकार रोकने के लिए कोशिश की तो यहाँ से उन पर दबाव डाला गया, उनको वहाँ से भगाने की कोशिश की। लेकिन फिर हमने वहाँ से जाकर उन पर गुना दाखिल हो इसलिए मांग करने के लिए हम एसपी साहब को मिले। वहाँ पर जो अपने पालक मंत्री है वो भी आए हुए थे, उनके सामने स्टेटमेंट हुए। उस अनुसार हम वहाँ पर गुना दाखिल करते हुए छावनी पुलिस स्टेशन में बैठे हुए थे। और यहाँ पर हमें पता चलता है कि कैंप पुलिस स्टेशन में ज़बानी बदलने का काम चल रहा है। वो हमें पता चला, हम यहाँ पर आए और वो देखा तो हमें सब समझ में आया। यहाँ पर मंत्री साहब को बुलाया, सब वरिष्ठ आए और एसपी साहब आए, सब आए। उन्होंने फिर वो स्टेटमेंट, वो खुद बैठकर उन्होंने स्टेटमेंट ज़बानी ली और ये सब सामने आया कि जो सुबह बोला। कलम के अंतर्गत 25A के अंतर्गत 153, 295 और 298 के अंतर्गत ये केस दाखिल हुए हैं। क्या नाम है आपका? दीपक जगताप। कौन सा संगठन है आप? कौन से स्टूडेंट? मैं बीजेपी सोशल मीडिया उत्तर महाराष्ट्र से हूँ और यहाँ मेरी मातृ संगठना जो है पहले से संघ और भाजपा ही है। किती वाजता झाली? अरे कार्यक्रम किती वाजता झाला? 11:12 वाजता कार्यक्रम झाला। 11:30 ठीक आहे, बरोबर। आता किती वाजलेले आहेत? 9:20 आहे का नाही? दुपारची घटना आता 9:20 झालेली आहे। सिंधूजी, माझी विनंती आहे, एसपी साहेबांना पण मी फोन करतो, आपल्या CCTVचे सर्व फुटेज सील करा। मीडियाच्या समोर सांगतोय। अर्जुन देवरेच्या जबाबामध्ये लिहून घेण्यात आलं, सदर कार्यक्रमादरम्यान मुस्लिम धर्माबाबत अथवा मुस्लिम धर्माविषयी मन परिवर्तन करण्याबाबत कोणतेही भाषण झाले नाही। सदर कार्यक्रमादरम्यान हॉलमध्ये अनोळखी मुले हातात बॅनर घेऊन आली व ते बॅनर कोणी लावले याबाबत कॉलेजमधील सर्वांना विचारपूस करू लागली। त्यावेळी सदर ठिकाणी कोणीही पोलीस बंदोबस्तासाठी नव्हते। जे पोलीस पण नव्हते आणि सर पण नव्हते आणि धार्मिक पण दिलं नाही।
कशासाठी करतोय आम्ही? विशेष मार्गदर्शन CDS, NDA मध्ये धर्माचा संबंध येतो का प्राचार्य महोदय? काही संबंध नाही सर. ॲक्च्युली बघा आता काय झालं, ही जी आहे ती अकॅडमी होती ती NDA मध्ये तुमची मशीद, आमचं देऊळ, तुम्ही आमच्या इकडे या, आम्ही असं करतो, तुमची व्यवस्था करतो. व्यवस्थेबद्दल काय बोलत होतं? तुमचा कॅमेरा बोलेल ना. अरे तुम्ही पण होते ना, मी त्यावेळेस होतो. सुरुवातीला होते ना तुम्ही, मी उद्घाटन करू. तुमच्या उपस्थितीत बोलले. आणि मला हे पण माहितीये की तुम्ही एका वाक्याच्या बाबतीत काही प्रतिक्रिया पण दिली. हो, तुम्ही बोलले की असं हे योग्य नाही. तुमच्या उपस्थितीत असं झालंय. माझ्या विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं यासाठी माझा प्रामाणिक घेतलो होतं. म्हणजे आहे ना, NDA मध्ये मग इस्लाम धर्म, हिंदू धर्म, अमुक धर्माचा विषय असतो. आपण याच्यात फक्त प्लेन माइंड माझं कसं की ग्रामीण भागाचं पोरं आता जवळ 30 पोरांचा संस्कार आम्ही केला. 14 पोरं निंबाला माझे मिल्केमध्ये पाठवतो. आज जवळजवळ 20-25 पोरांचं कंटिन्यू गायडन्स चालू आहे. ते CCTV पण बोलेल आणखी काय. आणि आता प्रामाणिक घेतो त्या कार्यक्रमाची जी, अरे 40-40, 50-50 लोक, कोण उत्तर प्रदेश, कुठून आलेले, केरळ. नाही, तो अनिश कुट्टीचं प्रॉपर तो 25 वर्षापासून का 30 वर्षापासून पुण्यात आहे सर. पुण्यात आहे आणि त्याचं मेन गाव जे आहे ना, त्या गाड्या बघा ना कोणत्या कोणत्या नंबरच्या मला जे दाखवलं. ते बोलले की केरळमधून प्रमुख अतिथी आलेले. नाही, केरळचा आहे तो अनिश कुट्टी आहे ना. 25 वर्षापासून बेस त्याचा पुन्हा आहे विश्रांतवाडीला त्याची अकॅडमी. 40 लोकांची गरज आहे. 13 लोक होते सर. 40-50 लोकांची. ते पण ते होते ना, ते कोणते लोकसेवाचे. त्यानंतर मला माहित नाही, परंतु आता पोलीस तपासाचा तो भाग राहणार आहे. त्या युवा ग्रामीण भागातल्या तरुणींना कुठं बसवलं गेलं, त्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी केली गेली, ते जे शूटिंग असेल ना त्या शूटिंग मध्ये कळेल. आपलं सर मॅडम कंटिन्यू तिथं म्हणजे जवळजवळ 2 तास ते कॅसेट बोलेल. हा, मुली पुढे बसत होत्या आणि आम्ही पाठीमागं आमच्या समोर माणसं बसली होती. मुलं पाठीमागं पण नेहमी तसंच बसतो. काय काय तसं काय करतो? मुली आपण त्या सेपरेट पुढे असतो. मुलींच्या पाठीमागे त्यांची माणसं नाही सर. आणि त्यांच्या पाठीमागे मुलं. नाही त्यांची नाही. आपल्या गेला कोणता होतो उर्दू घराला ते 4 वाजता कार्यक्रम होता. मग माझ्याकडे रियाज आली ते आले शुक्रवारच्या दिवशी. म्हणे सर असाच आपला कार्यक्रम घ्यायचा आहे आम्हाला, असं आहे, चालेल का तुम्हाला? म्हटलं चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी येते मला की मुलांचं तेवढंच गुण जाईल. आता जे 12वीला मुलं आहेत ते NDAचं प्रिपरेशन करतात आणि आमच्याकडे असं काही प्रॉपर गायडन्स करणार कोणीच नाही NDAसाठी. मग आपण त्यांनी सांगितलं की यांचे जवळजवळ 15-20 650 ऑफिस. शासनाकडनं एवढं आपल्या देशाच्या 3 विंग्स आहेत, त्यांच्यामधनं कोण जबाबदार असतील त्यांना घ्या. आणि हा वेल एक्सपिरियन्स माणूस होता असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं. नाही, एकाच वेळेस 40-40 लोक एका विशिष्ट याच्यातनं येतात. पण आता ऍक्च्युली आपण त्या मुलींच्या ज्या भावना होत्या ना त्या SP साहेबांनी ऐकलेल्या आहेत. मॅडम त्यांना तुम्ही पाणी प्यायला सुद्धा जाऊ दिलं नव्हतं. ते खोटं बोलत असतील. आहे सर आता म्हणजे आणि actually प्रचार आणि प्रसार व्हावा असं कुठलंही त्यांनी विधान केलेलं नाही. तुम्ही हे मुलं खोटं बोलत आहेत. तुम्ही आता रेकॉर्डिंग ठीक आहे, रेकॉर्डिंग बोलेल. हो, सर असं याला मी पण कसं प्रोत्साहन देऊ सांगा सर. तुम्ही आता मी तुम्ही म्हणून सांगा. तुम्ही आता ते दडपण्याचा ठेका घेतलेला आहे. नाही सर. तो विषय नाही सर. एकच विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं आणि काही हा CCTV पण बोलणार आहे. या मुलांना तुम्ही स्टेटमेंट काय द्या, कोण सांगत होतं तो CCTV पण बोलणार आहे. आमचे विद्यार्थी सर त्यांचे जे सांगते ते खरं आणि मला सिद्धूजी सेकंड टू सेकंड लागणार आहे. माझ्याकडे सगळी माहिती आहे. PI साहेब तुम्ही त्याच्यात काय काटछाट करायचा जरी प्रयत्न केला ना तरी माझ्याकडे माहिती आहे. नाही सर, काहीच होणार नाही. जे आहे सर सर्व समजेल. सर सरांनी मागे ना मुलांनी कडक घालणारी म्हणून रस्टिकेट केलं होतं. ते जाऊ दे रे बाबा माझ्यासमोर. मग ते बाकीच्यांना कशाला बोलून ठेवलं तिकडे?
बाहेर होते त्यांच्या पण स्त्रिया होत्या सर, त्यांच्या पण कॅडेट होते, पण त्यांच्या पण मुली होत्या, पण ते कार्यक्रमात एक पण नव्हतं ना आपलंच कार्यक्रम. तिथं आलेले होते. साहेब, मी अलाउड नव्हतं केलं ना, मी अलाउड नाही केलं ना त्यांना. त्यांना म्हटलं तुमचा कार्यक्रम गावात आहे तिकडे. कॉलेज रोडच बाहेर होते. आणि नाही, कॉलेजला पण आहे. अहो, ते तुमच्या कॉलेजला आहे त्यांना का नाही आपल्या मुलींमध्ये बसवलं? काही असं नाही आहे. ते आहेत ना फक्त एनसीसी आणि 11वी 12वीच्या यांनाच येतं मुलांना ना. ते एनडीए सर 12वी नंतरच आहे ना. 12वी नंतर मग त्या बाकीच्या पण मुली होत्या ना दुसऱ्या समाजाच्या, मग यांच्यामध्ये बसून द्यायला काय प्रॉब्लेम होता? नाही साहेब, काय झालं, त्या बाकीच्या मुली ज्या असतील ना, तर कॉलेजमध्ये वायसीएमचा पेपर चालू होता, त्याच्यासाठी असतं. हे बघा, एक खोटं बोलायला खरंच, तुम्हाला खरंच आहे. 1000 खोटं बोलावे लागतील. आम्ही महादेवाची शपथ घेऊन सांगतो, याच्यात जर एखादा शब्द पडवला आमची जीभ सोडून द्यायचं आहे, माहिती आहे? अरे झालंय ना, हे महादेवाने असं शिकवलं की आपल्याला. आम्ही आणि महादेवाची आता नाव काढू नका तुम्ही महादेवाचं, त्याला बिलकुल वेगळं वळण देऊ नका. हे माझं मी सोबत महादेवाचं नाव घेऊन जीभ सडण्याची जर शपथ घेतली तुम्ही, तुम्हाला माहिती आहे मला या गोष्टीला बिलकुल वेगळा, मी याच्यात भाग घेऊ इच्छित नव्हतो. मी आता अतिशय नम्रतेने सांगतो, मला माहिती आहे मी जर याच्यात भाग घेतला तर याला राजकीय वळण लागेल, परंतु भारत मातेचा, हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा जर अपमान होत असेल तर मला माझं पद पण ठेवून काही उपयोग नाही. टाळ्या वाजायचा विषय नाही. जर घटनेला वेगळी कलाटणी तिकडे पाहू नका, डोळे ताट करून बघू नका त्या मुलांकडे. आणि मी हे पण सांगतो, त्या मुलांच्या केसाला धक्का जरी लागला तुम्ही सगळे जबाबदार असाल. त्यांच्यावर प्रेशर करून आणि या 8 जणांवर प्रेशर करून प्रश्न सुटणार नाही का? तिथे किती होते विद्यार्थी, सगळे विद्यार्थी येतील ना, आणि ती शूटिंग बोलेल. आपल्याला कोणाला जाणीवपूर्वक थोडी काय करायचं आहे, ते शूटिंग बोलेल. आणि राहिला विषय आता, जर सगळ्या बऱ्याच टीव्ही मध्ये आपण पाहतो असे प्रकार चालू आहेत, असं वातावरण आहे हा, मग अशा कार्यक्रमाला कशी काय आपण मान्यता देतो? प्रधानमंत्री महोदयांनी विद्यार्थिनींना सुद्धा प्रवेश देण्याचं केलंय, आणि आपल्याला जर एवढं फार विद्यार्थ्यांचं करिअरचा पडलेला आहे ना, आपल्याला नाशिकमध्ये उपलब्ध होतील मार्गदर्शन करणारे. आपल्या संभाजीनगर औरंगाबादला सरकारी मार्गदर्शन करणारं केंद्र आहे. सैनिक मध्ये अति वरिष्ठ पद भूषवलेली लोक आहेत. नाशिकमध्ये एनडीए भरतीपूर्व प्रशिक्षण चालू होत आहे. तिथनं या संदर्भातले अधिकारी तुम्ही बोलवायचे. आपल्याला एवढं फार चांगल्या भावना आहेत. एक विशिष्ट तुम्ही विशिष्ट लोकांनाच त्या हॉलमध्ये बसवतात, बाकीचे लोक आलेले त्यांना बाहेर ठेवतात. ग्रामीण भागातल्या अतिशय लहान लहान त्या विद्यार्थिनी, तिच्या काय भावना होत्या ना विचारा यांना. तिने काय स्टेटमेंट केलं त्यांना विचारा. पहिल्या 2-5 मिनिटांमध्येच ती बोलायला लागली की हे काय चाललेलं आहे. आता तुम्हाला विषय वाढवायचेच असतील ना तर ते पण सगळे जगाच्या समोर आणतो. ही गोष्ट किती वाजेची आहे? संधू जी कितने बजे की बात है? 1-2 बजे की बात होगी है का नाही? ती एक विद्यार्थिनी गावाला चाललेली
2 विद्यार्थ्यांनी त्यांना आम्ही बोलवलं की खरं वस्तुस्थिती काय आहे. आपल्याला काही उगाचच त्या विद्यार्थिनींनी ज्या भावना व्यक्त केल्या आणि खरं म्हणजे एस पी साहेब मला अपेक्षित होतं त्या विद्यार्थिनीच्या भावना पाहिल्याच्या नंतर 10 मिनिटामध्ये तुम्ही निर्णय करायला पाहिजे होते. तुम्ही 9:30 वाजेपर्यंत भिजत घोंगडं घालता आणि कोणाला पाठीशी घालायचा प्रयत्न करता. ज्या प्राचार्याने ज्या संस्थेने परवानगी दिली त्यांना बाजूला काढता. तुम्हाला काय हिंदूंच्याच मुली दिसल्या का तिकडे? बाकी मुली आपले अरे बाकीच्या पण मुली होत्या ना, एनसीसीच्या बाहेरच्या पण विद्यार्थिनी होत्या ना, 12वी सायन्स होतं होत्या ना. हिंदू होते बाहेरचे मुलं. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही असं बोला. आपण कधी भेटलेलो आहोत का रे? हा, आम्ही तुम्हाला सांगितलं असं बोला, काय बोला. पण तुम्ही जेव्हा त्याच्यावर दबाव आणताय, नाही साहेब कोणी दबाव नाही आणता. 9:30 वाजेपर्यंत तुम्ही दळणदळू राहिले. 12 वाजेची घटना, रात्रीचे 9:30 झाले. कारण नसताना वातावरण खराब करायचा तुम्ही प्रयत्न करताय.